नमस्कार मित्रांनो. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक म्हणजे 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेली राष्ट्रीय आणीबाणी. पण प्रश्न असा आहे की इंदिरा गांधींनी आणीबाणी का लावली? खरोखर देशात संकट आलं होतं का? की स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला? की यामागे काही वेगळीच कारणं आहेत? चला, संपूर्ण घटना सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम आपण थोडंसं मागे जाऊया. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं. या युद्धानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आणि बांगलादेश नावाचा नवीन देश अस्तित्वात आला. त्या काळात अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतली होती. भारतावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र इंदिरा गांधी सरकारने माघार घेतली नाही. उलट इंदिरा गांधी यांनी अमेरिकेला सुनावले देखील होते. याच काळात इंदिरा गांधी यांचे संबंध सोव्हिएत रशिया आणि क्युबा सारख्या अमेरिका विरोधी देशांशी चांगले होते. यामुळे शीतयुद्धाच्या काळात भारत अमेरिकेच्या नजरेत संशयाने पाहिला जात होता. दरम्यान देशात आर्थिक संकट वाढत चाललं होतं. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्न टंचाई यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढू लागली. 1974 मध्ये गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले. बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाचे नेतृत्व नंतर ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी स्वीकारले. त्यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली. याच काळात देशभरात मोठे रेल्वे आंदोलनही झाले. रेल्वे कर्मचारी संघटनांनी संप पुकारला. सरकार विरोधी वातावरण वाढत गेलं. विरोधी पक्षाचे अनेक नेते एकत्र येऊन इंदिरा गांधी सरकार विरुद्ध मोर्चे बांधणी करत होते. इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा असा आरोप होता की देशातील अस्थिरतेचा फायदा घेऊन भारतीय व्यवस्था उलथवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही काँग्रेस नेत्यांनी तर असा दावा केला होता की परदेशी शक्ती, विशेषतः अमेरिका, भारतातील राजकीय घडामोडींमध्ये रस घेत आहे. 1973 मध्ये चिलीमध्ये सरकार उलथवण्यात अमेरिकेची भूमिका असल्याचं जगभर चर्चेत आरोप होता. त्यामुळे भारतातही अशाच प्रकारे षडयंत्र सुरू असल्याचा संशय इंदिरा गांधी आणि त्यांच्या समर्थकांना वाटत होता. मात्र याबाबत ठोस पुरावे आजही इतिहासकारांमध्ये वादाचा विषय आहेत. इंदिरा गांधी यांचे तत्कालीन प्रधान सचिव पी.एन. धर यांनी आपल्या इंदिरा गांधी द इमर्जन्सी अँड इंडियन डेमोक्रेसी या पुस्तकात असा दावा केला आहे की आणीबाणी केवळ इंदिरा गांधींची खुर्ची वाचवण्यासाठी नव्हती, तर जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे देशात अराजकता निर्माण होण्याची भीती सरकारला वाटत होती आणि त्यातूनच आणीबाणीचा निर्णय आकाराला आला. आता येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने इंदिरा गांधी यांच्या 1971च्या लोकसभा निवडणुकीत काही निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचं म्हटलंय. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे त्यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले. विरोधकांनी तत्काळ राजीनाम्याची मागणी सुरू केली. काही अभ्यासकांचं असंही मत होतं की न्यायालयाने इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल दिल्यामुळे सत्ता जाण्याच्या भीतीने त्यांनी आणीबाणी लावली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर इंदिरा गांधी यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा मार्ग खुला होता आणि त्यांनी तोही वापरला. 24 जून 1975 रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्टे देखील दिला होता. त्यामुळे इंदिरा गांधी यांची सत्ता धोक्यात आली होती असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल. यानंतर 25 जून 1975 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर जयप्रकाश नारायण यांनी मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन दिले. त्यांनी पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना संविधान आणि विवेकाच्या आधारे निर्णय घ्या असे आवाहन केले. सरकारने याचा अर्थ प्रशासनात बंड घालण्याचा प्रयत्न असेल असा घेतला होता आणि त्याच रात्री राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या स्वारीक्षीने देशात अंतर्गत अस्थिरतेच्या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणीबाणी लागू झाल्यानंतर देशभरातील प्रमुख विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. प्रेसवर सेन्सॉरशिप लागू झाली. वृत्तांना सरकारी परवानगीशिवाय बातम्या छापता येत नाहीत. सरकारवर टीका करणारे लेख रोखले जातात. अनेकांना असे वाटते की हा भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात होता. याच काळात इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा प्रभाव वाढला.
त्यांनी 5 सूत्री कार्यक्रम राबवला. मात्र सर्वाधिक वाद निर्माण झाला तो जबरदस्तीच्या नसबंदी मोहिमेमुळे. अनेक ठिकाणी लोकांवरती दबाव टाकून नसबंदी केल्याचे आरोप झाले. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये झोपडपट्टी हलवण्याच्या मोहिमांवर टीका झाली. गरीब नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचे देखील सांगितलं जात आहे. तथापि आणीबाणीच्या समर्थकांचे मत वेगळे होते. त्यांच्या मते त्या काळात संप, आंदोलन आणि प्रशासनातील गोंधळ यामुळे देश अस्थिर झाला होता. आणीबाणीमुळे शासकीय कामकाज वेगाने झाले, रेल्वे वेळेवर धावू लागल्या, भ्रष्टाचारावर काही प्रमाणात नियंत्रण आले आणि प्रशासनात शिस्त निर्माण झाली. पण टीकाकारांचं म्हणणं असं होतं की लोकशाहीतील मतभेद दडपवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणीचा वापर करण्यात आला. अखेर जानेवारी 1977 मध्ये निवडणुका जाहीर झाल्या. मार्च 1977 मध्ये निकाल लागला आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेत आला. आणीबाणी संपली. आज जवळपास 5 दशकांनंतरही एक प्रश्न कायम आहे. 1975 ची आणीबाणी हा देश वाचवण्यासाठी घेतलेला कठोर निर्णय होता की भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा घाव? याचे उत्तर आजही प्रत्येक भारतीय आपल्या विचारधारणेनुसार देतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि द फ्रीडम कॉलमला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.